काय ओढताय? काय ओढताय? काय ओढताय? काय ओढताय? काय ओढताय? तर ही प्रथा आहे. आजी म्हणजे आपल्या आजीसाठी पण आणि आपल्या आईसाठी पण ते अंती ओढावं लागते. त्याच्या मागे एक खूप मोठी स्टोरी आहे. एका बाईला म्हणते मुलं बाळ होत नव्हते, तर ती नदीच्या काठी बसलेली होती. तर शेण जे होतं, तिने जिवंत जे मेंढक्या होत्या ना त्या गिळल्या होत्या. तेव्हा जाऊन तिचं सगळं काही म्हणजे तिची मन्नत पूर्ण झाली होती. गाईस सकाळचे वाजले आहे 7:30. आज आहे खूप छान मोसम आणि दिवस पण, कारण आज आहे बैलपोळा. तर माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सर्वांना बैलपोळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा. तर गाईस चला आज आपला दिवस स्टार्ट करूया. सर्वांना जय महाराष्ट्र, गुड मॉर्निंग. आपलं सर्वांचं आमच्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. गाईस बैलपोळा आज आहे, म्हणजे आज मोठे जे बैल असते त्यांची पूजा केली जाते. जसं की तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये आम्ही दाखवलं आहे. ते आता आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही मातीच्या बैलांची पूजा करतो आणि त्यांना आव्हान करतो आजच्या दिवशी जेवण करायला या म्हणून. ते तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं. उद्या आहे तानापोळा. हे सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला हे आमचे इतके रीतिरिवाज आहे कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं, आजच्याही ब्लॉगमध्ये दाखवेन, उद्याच्याही ब्लॉगमध्ये दाखवेन. चला मग आता गाईज मी जिमला जातो. रिदात आज स्कूल नाही गेला काऊन? हा आवाज नाही आला. रिदातला हो का? चलो बढिया आहे, मग तर मजा आहे तुझी. हे रिदातचं आहे टॉईज कलेक्शन. हे तर थोडंसंच आहे, आणखी आहे, पण आता आज हा पूर्ण टॉईज घेऊन बसलाय खेळायला. मला त्याची जेसीबी खूप आवडते. मीच आणली होती. हे जेसीबी कोणी घेऊन दिली रे? मामानी. आणि हे ट्रॅक्टर पण. वा क्या कलेक्शन आहे. आता माझी तयारी झाली आहे अमृताला ऑफिस मधून आणण्याची, आणि जमलं तर बघू तिथं अगर म्हणजे बैलपोळा दिसला तर मी तुम्हाला तिथं दाखवेल. कारण की शहरामध्ये आजकाल बैलपोळा जो आहे म्हणजे मोठा पोळा आहे तो नाहीसाच झालेला आहे. तरी बघू दिसलं तर, कारण की उद्याच्या रिदाच्या तानापोळ्याच्या जे बैल बनवत असतो आम्ही, म्हणजे लाकडी बैल असते, त्याला सजवण्यासाठी काही मिळत असेल तर ते पण बघायचं आहे. म्हणून आता ते पण घ्यायचं आहे. पहिले तिला घेतून मग बघतो काय होऊ शकतं. मी आलो आता जस्ट अमृताला घेऊन. बघा अमृताही आली. तर आम्ही थोडीशी उद्याच्या म्हणजे तानापोळ्यासाठी नाही का बैल सजवावं लागते छोटावाला, त्याच्यासाठी काही सामान आणलं. ते एक हे आहे त्याच्या पाठीवर ठेवायचं नंदीच्या. छोटीशी मॅट आणली, आणखी असे झाडं वगैरे, हे 2-3 सामान आहे. उद्या सजवल्यानंतर तुम्हाला पूर्ण बैल तर दाखवतोच मग आम्ही. तर गाईज काल जशी आपण पोळ्याच्या आदल्या दिवशीची पूजा केली, ज्याच्यात आपण त्यांना आवाहन केलं जेवण करायला या म्हणून, म्हणजे त्यांचे ते शेकले खान शेकले आणि मग त्यांना जेवण करायला आपण म्हणजे काल निमंत्रण दिले आज या म्हणून. आज ते जेवणार आहे. आणि हे अंती आहे, म्हणजे घरी मुलाला मुलगी झाली असो किंवा पहिला मुलगा झाला असो किंवा मुलगी झाली असो, तर त्याला ते हे अंती त्याला ओढावं लागते. हे म्हणजे एक अशी म्हणजे बैलपोळ्याच्या दिवशीची हे प्रथा आहे. हे पोते आहे आणि हे आहे भानगा. हा झाकून दे. हे भानगा झाकलेला असते. आणि याचं काय काम असते मग आई? म्हणजे हे बैलासाठीच असते ना, बैलाचं जेवण. अच्छा, हे म्हणजे भानगा म्हणजे बैलाचं जेवण असते काही, जसं आईनं सांगितलं तुम्हाला. आणि म्हणजे मग यांच्या अंगावरून किती वेळा फिरवायचं आहे? 5 वेळा फिरवत असते. आणि मग म्हणजे हे त्यांना जेवण दिल्यासारखं होऊन जाते. अशी ही म्हणजे बैलपोळ्याची प्रोसेस असते गाईज. आता ती प्रोसेस आता करणार आहे. रिदात पण आलाय, रिदात बसलाय, रिदातची मम्मी पण बसलेली आहे इथं, आणि आजी पण आहे. फक्त आबू नाही. आबूला बोलवा लागेल ना. आबूला आवाज दे रिदात. नाही, आपण काही बोलत आहोत तर समोरून रिस्पॉन्स नाही आला तर असं वाटतं की इग्नोर करते, म्हणून मी 2 वेळा विचारलं. तर गाईज हे जे धाग्याचे जे बनवलेले पोहते आहे हे अमृताला आणि आईला घालावं लागते. आता हे एकमेकांना हळदी कुंकू लावून राहिलेले आहे. बघा असं इतकं सुंदर आमच्याकडे प्रोसेस होते. म्हणजे प्रोसेस नाही, म्हणजे ही प्रथा आहे इतकी सुंदर आमच्या मराठी लोकांची बैलपोळ्याच्या दिवशी. आता रिदार्थ अंती ओढणार आहे. मम्मी सांगत आहे कसं ओढायचं. तर हे फक्त पानं पकड बेटा. हा
आहे का? हा हा, व्हेरी गुड. चला खिचा. काय ओढताय? अंती वाढतो म्हण ना. काय ओढताय? काय ओढताय? काय ओढताय? काय ओढताय? काय ओढताय? काय ओढताय? व्हेरी गुड. झालं? माझ्याकडे ये. हा, जा आजीकडे जा. आजीकडे जा. असं वाढवता. आता आजीकडे ओढवत नाही. अरे जा ना. का ओढवत आहे? का वाढवताय? का वाढवताय? जे जे करून घे. हा कुठं जे जे करताय, इकडे जे जे आणि इकडे जे जे करताय. असं म्हणजे बैलपोळ्याच्या दिवशी घरातला पहिला मुलगा जो असते त्याला हे करावं लागते. म्हणजे लहान मुलगा असो किंवा मुलगी असो. पाया पडवतात सगळ्यांचे. आयुष्यमान भव. तर आबूच्या 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 हा आबूच्या पाया पडा. हा, तर ही अशी ही प्रथा आहे. आजी म्हणजे आपल्या आजीसाठी पण आणि आपल्या आईसाठी पण ते अंती ओढावं लागते. तर ते त्यांनी केलं ना. आता बघा हे त्यांचं जे काही नैवेद्य आहे ते असे त्यांच्यावरून असं ओवाळलं गेलं. त्याला काय म्हणते मी पुन्हा विसरून गेलो. काय म्हणते का म्हणतो? हा, भानगा. गुंगा बोला मालिक. पाया पडल्या रिदातनी सगळ्यांचे. तर अशाने आमचा घरचा हा पोळा आता झाला आहे ना आई. पोळा केला पूर्ण आपण. आणि गावात तर मोठे मोठे बैलांचा पोळा असा फुटत असतो. तर गाईज मला पण आता पाया पडायच्या आई बाबांच्या. अमृताई पडत आहे. पडले. सुखी रा बाई, सुखी रा. गाईज आता जसं पोळाचं तुम्हाला मी सांगत होतो, तर आणखी एक अशी प्रथा आहे आमच्याकडे की बैल पोळ्याच्या दिवशी घरच्या ज्या लेडीज असते ना त्या पोळ्या नाही खात. म्हणजे चपाती वगैरे खात नाही. ते कन्या भात वगैरे तेच खाते. तर आता त्यांच्यासाठी कन्या वगैरे आहेत. आता आम्ही पण खाऊ, पण जेंट्स जे आहे ते आम्ही पोळ्या खाऊ शकतो असं राहते. पण काऊन राहते मला समजलंच नाही आतापर्यंत. आई तुला माहित आहे का काऊन असं असते? म्हणजे पहिलेपासून लावून दिला आहे म्हणते. म्हणजे पूर्वजांना आधीपासून खूप लोकांच्या त्याच्या मागे कहाणी कथा आहे म्हणते. तर ती कथा आता अमृता सांगते. सांग का कथा आहे का कहाणी? सांग ना आता. ताट नाही सांगणार, तुला सांगा लागणार. मी तुम्हाला सांगतो. हा, तुम्ही सांगा. हा बोलली पण चेहरा दाखवून नाही बोलली. बंद करा. हा, बंद केलं. गाईज आणखी एक ते मला सांगितलं अमृतांनी. कुळ्याचे पानं असते त्याच्यावरच जेवण करावं लागते. कारण ते त्याच्या मागे एक खूप मोठी स्टोरी आहे. एका बाईला म्हणते मुलं बाळ होत नव्हते. तर ती नदीच्या काठी बसलेली होती. तर शेण जे होतं शेण होतं एका बाजूला. तर त्या शेण मधले तिने नाही का जे किडे वगैरे असते ते खाल्ले. आणि मग ते सारवलं. तिने म्हटलं की मी याच्यावरच जेवण करीन. तर तिची काही मन्नत होती आहे ना अशी काहीतरी, मूल बाळ होत नाही म्हणून. हा, मुलं बाळ होत नाही. मग तिने मन्नत केली. मग तिची मन्नत पूर्ण झाली. तर तिने ते शेण पूर्ण पूर्ण असं पसरवलं आणि त्याच्यावर जेवण केलं. म्हणून आता तेव्हापासून सगळ्या बाया पोळ्याच्या दिवशी नाही का. आणि मला पोळ्याच्या दिवशीच तिची मन्नत पूर्ण झाली. पोळ्याच्या दिवशी मन्नत पूर्ण झाली म्हणूनच ती मग त्याच्यावरच जेवण म्हणजे तिने केलं होतं. तर म्हणून तेव्हापासून आता बघा आईने असं सारवलं. इथं पाणी टाकून असं सारवलं. आता आईला पण अमृताला पण सारवून देते बघा आता पाणी टाकून. हा, पण गावात गाईज असं नाही होत. गावात नाही का शेणाने सारवला जाते आणि त्याच्यावर जेवण केलं जाते. एक म्हणजे फिमेल्स तशा करते. आणि आता पण आपल्याला इकडे तर तशी प्रोसेस नाही घरी सारवणं वगैरे करून. म्हणून ते पाण्याने सारवून त्याच्यावर ही पत्राडी ठेवलेली आहे. त्याच्यावर आता आई आणि अमृता जेवण करणार. आम्ही साध्या ताटात जेवण करणार. गाईज इतकं सारं काही म्हणजे लेडीज साठी असते, जेंट्स साठी खूप कमी आहे ना गाईज. असं काहून मलाही नाही समजलं. पण हळूहळू ही जी प्रथा आहे म्हणजे आमचे आधीचे लोक आहे म्हणून माहीत तरी आहे. मग हळूहळू ही प्रोसेस खतम होत जाईल मला तरी असं वाटते. कारण की कोणी पाडतात कोणी नाही पाडत. आता मोठ्या मोठ्या शहरामध्ये तर पाडत पण नाही माहीत असून सुद्धा. गावातले आहे, गावाशी जुडलेले लोक आहे ते पाडतात. तर गाईज हे आहे मेंढक्या. याला मेंढक्या म्हणलं, ज्वारीच्या पिठाच्या मेंढक्या, याला मेंढक्या म्हणल्या जाते. पण आता याच्यात तुम्ही विचार करत असेल मेंढक्या काय आहे? फ्रॉग. ऍक्च्युली ते फ्रॉगच आहे. जे मी तुम्हाला कहाणी सांगितली ना ज्या एक लेडीची, तिने जिवंत जे मेंढक्या होते ना त्या गिळल्या होत्या.
तेव्हा जाऊन तिचं सगळं काही म्हणजे तिची मन्नत पूर्ण झाली होती. म्हणून आता मग सगळ्या बाया पोळ्याच्या दिवशी मेंढक्या तर नाही घेऊ शकणार, म्हणून ज्वारीच्या पिठाच्या ते एक पदार्थ बनवते त्याला, त्या पदार्थाला आता मेंढक्या म्हणून ते नाव दिलेलं आहे. तर ते खातात. आणि माहित आहे का, अंधार पडण्याच्या आधी सगळे लेडीज लोक नाही का किती दाणे खाते काही याचे तांदळाचे 7 दाणे गिळत असतात काही, आणि मग हे सगळं प्रोसेस केल्या जाते. म्हणजे सगळं लेडीजच्याच मागे आहे असं वाटून राहिलं मला. का खोचते सोनं खोचतो म्हण लग्नात काढते म्हणा. कोणाच्या लग्नाला काढते? रिताच्या. का खोचते? म्हण पुन्हा. का सोनं खोचतो? कोणाच्या लग्नाला काढते? कोणाच्या लग्नात? रिताच्या. का खोचते? पुन्हा म्हण. का खोचते म्हण ना, जोऱ्यानं म्हण ना. सोनं खोचतो. कोणाच्या लग्नाला काढते म्हणा. कोणाच्या लग्नात? राजवीरच्या. का खोचते? सोनं खोचतो. कोणाच्या लग्नाला काढते म्हणा. म्हण ना, कोणाच्या लग्नाला काढते. राजवीरच्या. बरं घे 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 म्हण ना. का खोचते म्हण ना. सोनं खोचतो. कोणाच्या लग्नाला काढते? कोणाच्या लग्नाला काढते? आपल्या हृदयाच्या लग्न. म्हणजे तुम्ही बघितले ते एक प्रकारची एक प्रथा आहे, एक प्रोसेस आहे, ते मन आहे. ज्या पत्राडीमध्ये आईनी अमृतानी खाल्लेलं आहे ते पूर्ण अशी मोडून एका जागी ठेवावं लागते, खोसून ठेवावं लागते. म्हणून विचारते, मुलगा विचारते काय खोसते. आजी किंवा मम्मी तिची म्हणते की बॉ सोनं खोसते. आता बघा आता आई कोणाच्या लग्नाला काढते? दादूच्या. कोणाच्या लग्नाला काढते? राजवीरच्या. का खोचते? सोनं खोचतो. कोणाच्या लग्नाला काढते? हिमांशीच्या. का खोचते? आता झाली शेवट. सोनं खोचतो. कोणाच्या लग्नाला काढते? हिने बरोबर एवढं सगळ्यांचे नाव घेतले पोरांचे. का खोचते, सोनं खोचते, कोणाच्या लग्नाला काढशील तर म्हणते रिदाच्या, म्हणजे दादूच्या, सगळ्यांचे नाव घेतले अमृत. म्हणजे ही प्रोसेस आहे अशी म्हणून राहिली. खूप खूप मोठी प्रोसेस आहे, खूप म्हणजे प्रथा आहे. करता करता माणसाला त्रास येऊन जाते. पण आपल्यासारख्या लोकांना पाहायला खूप म्हणजे इंटरेस्टिंग वाटते, हे का नाही. म्हणजे हे काय होऊन राहिलं, याच्यानंतर असं काय आहे, याच्या मागं रिझन काय आहे. आणि यांच्या बायांचा पूर्ण कामात दिवस चालला जाते या गोष्टीसाठी. हो ते तर आहे गाईज. आपल्याला एवढं काही नाही करावं लागत जेवढं बायांना करावं लागते, हे तर म्हणजे आहेच 100%. मग गाईज असं होतं पोळा आमचा बैलपोळा. आणि त्याच्या मागे जी एक कहाणी होती ती तुम्हाला सांगितली. तर कशी वाटली तुम्हाला? कारण की मला तर खूप इंटरेस्टिंग वाटली. मीच पहिल्यांदा ऐकली, तुम्ही बघितली असेल ना. तुम्हाला काही इंटरेस्टिंग वाटली आहे का सांगा नक्की. आणि चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथं ब्लॉग पसंद आला तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असं ठेवा. भेटू नेक्स्ट मध्ये. तोपर्यंत असंच राखेत. जय महाराष्ट्र. बाय बाय बाय.